मातृत्व थांबवा ना आता ग्लोरीफाय करणं, नाही वाटत. ह्या सगळ्या अडचणींचा हे उभा राहतो आणि मुलींच्यासाठी अजूनही तो काही सोपा मार्ग नाहीये. तिला कायमच प्रोफेशनल करिअर आणि ऑब्स्टेटिक करिअर हे अजूनही पॅरललच जाणारी गोष्ट आहे मुलींसाठी. मग अजूनही समाजाच्या किंवा कुटुंबाच्या डोक्यात काय असतं की बॅकसीटवर कोणी जायचं तर मुलीनेच जायचं. आणि मग तिला त्याच्या चिंता आहेत की ज्या गोष्टीसाठी मी आधी धडपड केली आहे, मी स्वतः कष्ट घेतले आहेत, स्वतःला घडवलं आहे, रात्र रात्र जागून काही अभ्यास केला आहे, मेहनत घेतली आहे, एक एक्सलन्स मिळवला, एक कॉम्पिटन्स मिळवला आहे, त्यातनं मला अर्थार्जन पण मी करतेय आणि आता हे सगळं याच्यासाठी मी मागे ठेवायचं, हे मुलीसाठी आता सोपी गोष्ट नाहीये. ती पूर्वी पण नव्हती, पण ती ग्लोरीफाय केल्यामुळे आणि आदर्शाच्या कल्पनेमध्ये ती बसवल्यामुळे सगळ्या बायका त्याची धडपड करत होत्या. तिचं कुठल्याही मुलीचं आज बाहेरचं काम हे तिच्या घरच्या कामाचं रिप्लेसर आजही दुर्दैवाने नाहीये. ओव्हर अँड अबाव दॅट तिने ते केलं पाहिजे हा भाग. आणि विशेषतः पॅन्डेमिकमध्ये ड्युएल बर्डन सिंड्रोम आला की दोन्ही जबाबदाऱ्या घेता घेता बायकांची जास्ती त्रेधातिरपीट झाली. मग बदललाय का समाज? झाली सगळ्या घरांमध्ये असं नसतं का? हे सगळं जरी मान्य केलं तरी सुद्धा ॲव्हरेज काढलं तर काय घडतंय तर हे घडतंय. त्यामुळे हा मुद्दा खूप जास्ती विचार करण्याची गरज आहे की ही मुलींची घालमेल आणि मग एकीकडे ते ग्लोरीफाय केलेलं, तर आता निदान ग्लोरीफाय करणं तरी थांबूया. कुटुंब टिकायला पाहिजे असेल ना तर मग ह्या सगळ्याचा विचार करा. पुन्हा ते कोणावर तरी ओझं लादायचं, ते ग्लोरीफाय करायचं, ते न पाळणाऱ्या मुलीच्या मनामध्ये एक गिल्ट निर्माण करायचं की असं कसं तुला वाटत नाही, हे थांबवूया आपण. नवीन काही ना काहीतरी यातनं येणार आहे. जुन्या पिढीने केलं त्याला नावं ठेवण्याचं कारण नाही, पण त्याच्या जीवावर अजून तेच डिझाईन वापरत राहायचं अट्टहास करणं हे पण थांबलं पाहिजे. आणि तेवढा आपल्या इकोसिस्टीम वरती विश्वास ठेवूया की आपण अजूनही काही असे अंधाधुंद झालेले, सैरभैर झालेले, कोणाशी कोणाचं घेणं नसलेले अशी काही अजून आपण झालेले नाही होत इतपत. तर आपण जाणीवपूर्वक काहीतरी करू नये आणि मग दोघांच्याही साठी उभे राहू.